427 वर्षांची परंपरा असलेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पालखी दिंडी मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सूर्यास्त समयी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. नाथवंशज तथा दिंडी प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनाथ मंदिरातून बाहेरील समाधी मंदिरापर्यंत पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पैठणच्या गागाभट्टा चौकातील 20व्या ओट्यावर सूर्यास्त समयी पादुका पालखीचं दर्शन घेण्यासाठी पैठणचे आमदार विलास बापू भुमरे, नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नाथ मंदिर विश्वस्त दादा पाटील बारे, दूध संघाचे नंदू अण्णा काळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी, नगरसेवक गोवर्धन टाक, शेखर शिंदे, जालिंदर अडसूळ, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोरडे, राजू गायकवाड, रेखाताई कुलकर्णी, बाळासाहेब माने यांनी दर्शन घेतला. पंढरपूर येथे 25 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी हजारो दिंड्या पंढरपुरात दाखल होणार असून मानाच्या दिंडीमध्ये पैठणच्या नाथ पालखी सोहळ्याला विशेष सन्मान दिला जात आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी विजय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपजिल्हाधिकारी नीलम बाफणा, तहसीलदार ज्योती पवार, पैठण नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी 20व्या ओट्यावर पालखीचं दर्शन घेतलं. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.